गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची ओळख ही महापूर आणि खड्डेपूर अशीच झाली आहे। कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्त्यांनी शहरवासीयांना थोडा आराम मिळेल अशी आशा होती, मात्र ती आशा टिचभर पावसातच फोल ठरली आहे। शहरातील अनेक मार्गांवर खड्ड्यांचा महापूर तयार झालाय। ऐन पावसाळ्यात नागरिक त्रस्त आहेत। सिग्नल, मुख्य चौक सगळीकडेच रस्त्यांवर खड्डेच पाहायला मिळत आहेत। कोल्हापुरातील रस्त्यांचा हा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूरकरांसाठी सगळ्यात मोठी समस्या म्हणलं तर कोल्हापुरातले रस्ते। मी सध्या याच कोल्हापुरातल्या रस्त्यांवर आहे आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ते आपण पाहतोय। कोल्हापुरातले रस्ते जे आहेत ते अगदी पाहायचं झालं तर कोल्हापूर की खड्डेपूर असे कोल्हापूरकर असा एक प्रश्न जो आहे तो अनेक दिवसांपासून करताना पाहायला मिळते। हे सगळे खड्डे जे आहेत ते आपण पाहतोय। कोल्हापुरातल्या अनेक चौकांमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं देखील जावं लागतं। त्यामुळे कुठेतरी कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया देखील संतप्त असताना पाहायला मिळतात। जवळपास 100 कोटींचे रस्ते केले गेले असं लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जातं, मात्र तरी देखील ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय। अगदी चौकांमध्ये सिग्नलवर अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि पॅसेंजरला असेल चालकांना याचा त्रास पाहायला मिळतो। कोल्हापुरातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे? भरपूर वाईट आहे, भरपूर वाईट परिस्थिती आहे। काय नेमकं जाणवते रोज चालवताना गाडी? कंबरा जायला पूर्ण कंबरा बाद होतो। 100 कोटींचे रस्ते केले की कोल्हापूरमध्ये खिशात नाही गेलं प्रत्येकाच्या खिशात। आता हीच परिस्थिती कायमस्वरूपी असं राहणार आहे, कधी सुधारणार? कोल्हापूर सुधारतच नाही कधी। नाही। लोकनेते चांगले पाहिजे त्याला। नक्कीच ही परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय। लोकनेते चांगले पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत कोल्हापूरचे रस्ते काय कसा आहे ते एकदम बाद। 100 कोटीचे जे काही खर्च केला गेला तो 100 कोटी असं वाटते की ते खड्ड्यातच घातले गेलेले आहेत। त्यामुळे आज कोल्हापूरचे रस्ते पूर्णपणे म्हणजे काही उपयोगाचे नाहीयेत। म्हणजे शासनाला टॅक्स का द्या हा आता आम्हाला विचार पडतोय। नक्कीच हे शासनाला टॅक्स का द्या, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळणार झाले आणि कसं जायचं कसं राहायचं। पावसाचं हे काय माणसाचं काही मरायचंच काम आहे। काय वाटतं? खड्ड्यात माणसं खड्डे एकदम बाद रस्ता आहे, एकदम बाद रस्ता आहे। नक्कीच या सामान्यांच्या प्रतिक्रिया आता कोल्हापूरकरांना असंच कायम त्रास आहे काय? हा असं कायमचा त्रास आहे। आता काय करावं? हे शासन जरा नेते मंडळींनी याच्यावर लक्ष देऊन करून घ्यावं एवढी आमची अपेक्षा आहे। येणार का नेते मंडळीला? देतील असं अपेक्षा आहे, तर बघू काय पुढे काय त्रास अंगाला प्रत्येक जण पडतोय की प्रत्येकाचा हात मोडतोय, कुणाचा पाय मोडतोय, अशी परिस्थिती चालू आहे आता। अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय। नक्कीच या सामान्य कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया आहेत। कोल्हापुरातले रस्ते जर पाहायचं झालं तर दरवेळेस अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते कोल्हापूरकरांसमोर आहेत। रस्ते केले जातात आणि लगेचच हे रस्ते जे आहे या रस्त्यांवरची खडी जी आहे ती उकडली जाते, ज्यामुळे कोल्हापूरकर सध्या त्रस्त असल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।